चौकश. हो हो हो. नाही पण चांगली भाजी मिळाली पाहिजे हो ताजी. जायचं का मग? नको, त्यांना नाही आवडलं तर काही नाही. कालच्या कार्यक्रमामध्ये किती छान बोलवते, अजिबात रागवणार नाही. इथेही जमतंय तुमचं गोकुळ. सर 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 मॅम मॅम. ताई, काल स्वादरसाच्या कार्यक्रमात आलेला आसावरी ताई तुम्हीच ना? हो मीच. आम्ही सर्वांनी तुम्हाला ताई म्हटलं की चालेल ना? चालेल ना. ताई, काल तुम्ही सांगितलं ना तसंच मी दही लावलं, फार छान झालं. हो, एवढं दही लावलंही नाही की आज ही आम्हाला दहीवड्याची पार्टी देणार आहे. हो, मग दहीवडे करताच आता अजून एक सांगू का? अशा पसरत भांड्यात तुम्ही ज्या दहीवडे लावायला घ्याल ना, मग त्याच्यावरती दही घातल्यानंतर ना थोडी चिंच गुळ खजुराची चटणी घाला आणि मग त्याच्यावरती ना थोडंसं आपलं घरातलं लाल मसाला असतो ना, तिखट, ते थोडंसं भुरभुरवायचं आणि मग नंतर ना सर्वात वरती थोडा चाट मसाला, त्यात चिमटीभर हिंग घालायचं. तो असा छान भुरभुरवा तुम्ही. हा, म्हणजे बघा मस्त लागेल आणि पोटालाही अजिबात त्रास नाही होणार. हो हो, अगदी तसंच करेन. एक अख्खा दिवस ताईंसोबत घालवावा लागेल. खूपच टिप्स मिळतील. हो, जमूया कधीतरी आपण. आता आपली भेट कधी व्हायची? पुन्हा या ना स्वादास्वादच्या कार्यक्रमामध्ये मॅम. ताई ताई, एक सेल्फी. सेल्फी माझ्या बरोबर या ना या ना, या ना, या या ना ना, ताई, या ना. मॅडम या ना. या ना मॅडम, या ना. सर 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 तुम्ही पण या ना. सर तुम्ही पण या ना सर. त्यापेक्षा माझ्याकडे फोन द्या, मी तुमचा फोटो काढतो. हा, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू ताई, थँक्यू. असं काय बघताय माझ्याकडे? तर माझ्या बायकोला सुपरस्टार होताना बघतोय, बघू दे. लाजतेस काय? काहीतरी काय कसलं, मला नाही असं काही व्हायचं. 4 दिवस बायका लक्षात ठेवतील, नंतर विसरून जाते. नाही 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 नाही, मला रोज बघतात त्या, तरी माझ्याशी न बोलता तुला भेटायला आल्या त्या. तुझ्याबरोबर सेल्फी काढला. मी तुला सांगतोय 4 दिवस टिकणार नाहीये. अरे मी लिहून देतो, लवकरच तू फेमस होणार आहे. मला नाही व्हायचं फेमस काहीतरी. मेथी घेऊया का? बघा किती ताजी दिसतीये. मेथी चांगली आहे ना? घेऊ? कशा दिलीस ग? ताई, आज मेथी फुकट तुमच्यासाठी. हा, फुकट का? काल तुम्ही पाकात लिंबू पिळायला सांगितलात ना, पातेल्याला अजिबात चिटकला नाही. अगं पण म्हणून फुकट काय? खूप छान गोष्टी सांगितल्यात ताई, म्हणून आज ही मेथी फुकट. अगं छे काहीतरी काय असं नको. हा, ताई, राहू द्या हो. अगं 4 पैसे कमी घे पण फुकट ठेवू नको. बरं, ठीक आहे. हा? येते. हा, मी म्हटलं होतं ना माझी बायको सुपरस्टार होणार म्हणून. काहीतरी तुमचं. चला, तुमच्या सुपरस्टार बायकोला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. चल शुभ्राई, निघतो मी. कुठे चाललायस? काही खाल्लेलं नाहीये सोम. तू 5 मिनिटं इथे बस. इकडची तिकडे झाली ना 5 मिनिटं, काही हरकत नाही. पण शांतपणे ब्रेकफास्ट करायचंय, मग जायचंय. ऐक ना, लेट होतोय खूप, ऑफिसला पोहोचायचंय मला. काही हरकत नाहीये. एवढं संपव आणि मग जा. शुभ्रा, खूप उशीर होतोय ग. सोम, मी ना आईंसारखं प्रेमाने तुझ्या मागे मागे करणार नाहीये, तुला भरवणार नाहीये. तुला तुझ्या हाताने खायचंय आणि पटापट खायचंय. तेवढं संपव आणि जा बरं. खाल्ले 2 घास. अरे तू ऐकतच नाही यार सोम, माझं संपव सगळं. शुभ्रा, ऐक ना, खूप लेट होतोय ग. अरे यार. ओके हे बघ शेवटचं. अरे यार, मार्केटमध्ये धमाल झाली. मॅडम इतक्या फेमस झाल्यात ना की जी भाजीवाली 2 रुपये पण कमी करत नाही, त्या भाजीवालीने आसावरीला फुकट भाजी दिली. अहो काय तुम्ही काहीतरी काय सांगताय आल्या आल्या? बस. नाही आई, मला सगळं ऐकायचंय. सर सांगा ना. ऐका तुम्ही आरामात बोला, नंतर मी निघतो. हा, अरे, नमस्कार काय करतो. कसली एवढी घाई कसली? अरे नमस्कार का करतोस? काय आज ऑफिसमध्ये महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. खूप टेन्शन आलंय. तुम्ही आशीर्वाद द्या, सगळं नीट होईल म्हणून. काही काळजी करू नकोस राजा, सगळं ठीक होईल. खूप छान होईल तुझं प्रेझेंटेशन. अरे ऑल द बेस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. बरं चला, खूप उशीर होतोय, येतो मी. बाय. सांभाळून राजा. बघितलं, असं करतो हा मुलगा. ऐकेल तर तो सोहम कसा. अगं हो, त्याची नेहमीची सवय येते, म्हणून जरा ना त्याच्या मागे मागे करावं लागतं. आई, त्याच्या मागे मागे करण्याचा प्लीज हा एक्सक्यूज नाहीये. हा, पण शुभ्रा, आता लोक मॅडमच्या मागे मागे करायला लागलेत बरं का. अहो काय तुम्ही तेच घेऊन बसतायत अजून? बस करा आता. नाही आई, 1 मिनिट. सर मला सगळं ऐकायचंय, सांगा बरं. अगं आम्ही मार्केटमध्ये गेलो ना, तिथे आमच्या भोवती हा गराडा. ते काय तुमच्यासाठी नवीन आहे का आता सर? हा, माझ्या भोवती नाही, मॅडमच्या भोवती. काय सांगता आई? अगं काही नाही ग,
1 दिवसाची प्रसिद्धी, काय त्याचं एवढं कौतुक? शुभ्रा, मी तेच हिला सांगत होतो, ही काही एका दिवसाची प्रसिद्धी नाही. अरे मी एवढी प्रसिद्ध माणसं पाहिली आहेत, पण टॅलेंट असताना जी प्रसिद्धी मिळते ना ती फार काळ टिकते. टॅलेंट नसताना जी असते ती काय खरं नाही त्या प्रसिद्धीचं. पण हिला पटतच नाहीये. यांना ना मी एवढंच काही केलं ना तरी खूप कौतुक वाटतं. नाही आई, ह्या बाबतीत मी सरांच्या पार्टीत आहे. ते अगदी खरं बोलतायत. आई हो, मला तुमच्या कुठल्या गोष्टीचं कौतुक वाटतं माहितीये का? तुम्ही ना ही सगळी कला ना अशी क्रिएट केली आहे आणि तुम्ही सांगायचात ना की त्यातले खूप पदार्थ असे यशस्वी व्हायचे. सो हे क्रिएट केलेत ना तुम्ही, आणि हेच महत्वाचं आहे. यासाठी टॅलेंटच लागतं, ते असंच नाही होऊ शकत. करेक्ट आहे. बरं बरं बरं, पुरे झाल्या तुमच्या गप्पा. अगं तुला ऑफिसला नाही का जायचं? उशीर नाही का होते तुला? आई शपथ, या सोहमच्या गडबडीत ना. चला मी पण निघते पटकन. अरे सोहम अगं राहू दे ते सगळं राहू दे, मी आवडते. तुझा उशीर होतोय ना बाळा. थँक्यू सो मच आई. चला बाय 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 बाय. सांभाळू ना बाळा. अहो चला चला, तुम्ही पण आवरा आता, तुम्हाला उशीर होतोय ना. आसावरी, तू या सगळ्याचा सिरियसली विचार करायला हवाय. तुझ्यातलं हे टॅलेंट वाया जाता कामा नाही का? ते लोकांसमोर यायला हवं. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचंय. अहो आता तुमच्या या कार्यक्रमात तुम्ही, शुभ्रानी, सोहमनी मला एवढा आग्रह केला ना, म्हणून मी सहभागी झाले. अहो असं काय करताय? माझं जेवढं आहे त्यात मी खरंच खूप खुश आहे, खूप समाधानी आहे. आता एवढं मोठं ते अन्नपूर्णा, मला वाटलं होतं का कधी आयुष्यात मी करू शकेन, पण केलं ना. मला केवढा माझा वेळ द्यावा लागतो त्या अन्नपूर्णाला. उरलेला सगळा वेळ फक्त माझ्या कुटुंबासाठी, कारण माझ्यासाठी माझं कुटुंबच महत्वाचं आहे. हेच लोकांना कळत नाही. लोक आपल्या स्वप्नांच्या मागे धावत राहतात आणि धावता धावता कुठे थांबायचं, कुठे श्वास घ्यायचा हेच त्यांना कळत. तुला ते करेक्ट कळलंय बघ. हॅलो, हा मॅडी, काय कधी? अरे मग मगाशीच कळवायचं नाही का मला? ठीक आहे मी येतो. मला जरा अभिज किचनला लगेच जायला लागतंय. अहो काय काय थोडा प्रॉब्लेम झाला तिथे, मी नंतर फोन करून सांगतो तुला. अहो हॅलो. हाय, आसावरी अभिजित राजे बोलताय का? हो बोलतेय. नमस्कार मॅडम, मी विशाल बोलतोय. ऍक्च्युली काल एका लाईव्ह शो मध्ये सरांसोबत मी तुम्हाला पाहिलं. तुमच्या टिप्स इतक्या व्हायरल झाल्यात, तुमचंच नाव सगळ्यांच्या तोंडावर आहे सध्या. थँक्यू. हा म्हणजे तुम्ही एवढं माझं कौतुक करायला फोन केला, पण सॉरी मी जरा कामात आहे. आपण नंतर बोलूया का? मॅडम प्लीज 5 मिनिटं. मॅडम एक काम होतं माझं तुमच्याकडे. ऍक्च्युली इंटरनेटवर माझं एक चॅनल आहे. जे लोक त्यांच्या कर्तृत्वामुळे इंटरनेटवर फेमस होतात ना, त्यांच्या आयुष्याची गोष्ट सांगायला मला आवडते. अभिजित सरांशी मी 1-2 वेळा बोललोय. आम्ही फ्रेंड्स आहोत. मॅडम माझी अशी इच्छा होती की आपण इंटरनेटवरती एकत्र लाईव्ह यावं. एकत्र लाईव्ह म्हणजे ते काल केलं तसंच का? अगदी तसं नाही. म्हणजे आपण दोघांनी माझ्या चॅनलच्या माध्यमातून इंटरनेटवर आपापल्या ठिकाणावरून लाईव्ह यायचं. मी तुमची मुलाखत घेईन. माझ्या व्ह्युअर्सना तुम्ही तुमची एखादी रेसिपी तुमच्या किचन मधून शेअर करायची. तीच रेसिपी तुम्ही सांगत असताना मी माझ्या किचन मधून ती बनवण्याचा प्रयत्न करेन. कशी वाटली तुम्हाला आयडिया? छान आहे हो कल्पना तुमची, पण मला ना खरंच माहित नाही मी संध्याकाळी घरी असेन का नाही ते. मॅडम प्लीज ट्राय करा ना, आणि मला तुमचा निर्णय कळवा. होपफुली तुम्ही पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड कराल. मी तुम्हाला कळवते नंतर, चालेल का? ओके, थँक्यू. असं झालं असेल सोहमचं, यांचं काय झालं असेल? शुभ्राला बघते फोन करत. हॅलो शुभ्रा, अगं सोहमचं प्रेझेंटेशन नीट झालं असेल ना गं? मला खूप काळजी वाटते गं त्याची. एक्सक्यूज मी, सोहम कुलकर्णी. हा, सोहम कुलकर्णी आतमध्ये प्रेझेंटेशन देत आहेत. तुम्ही प्लीज बसा ना. थँक्यू. कसं झालं असेल गं त्याचं ते प्रेझेंटेशन? आवडलं असेल ना त्याच्या त्या साहेबांना वगैरे? त्याची 10वीची बोर्डाची एक्झाम असल्यासारखं टेन्शन घेत आहे तुम्ही. डोंट वरी, छान झालं असणार. काय सुचत नाही यार आता. अरे पण काय करणार आता? आय थिंक प्रेझेंटेशन संपलंय त्यांचं. का? सोहम कुठे दिसत नाहीये गो? यार नरेंद्र, तुला खरं सांगू का,
तो इयरली ग्रोथ चार्ट आहे ना, तो प्रेझेंटेशन मध्ये टाकायलाच नाही पाहिजे होता. किती कन्फ्युजिंग आहे यार तो. आणि तिथेच सोहम अडकला. हो ना, तो केवढा घामाघूम झालेला. अरे मला तर वाटलं आता गेला, सोहम गेला घरी. त्या क्षणी माझं लक्ष बॉसकडे गेलं. मला तर वाटलं आता ते चिडतील आणि डायरेक्ट सोहमला घरी पाठवतील. पण यार सोहमनं काय सावरून घेतलंय, खरंच मानलं त्याला. खरं आहे यार, आता कुठे आलाय हा मुलगा. त्याचं क्वालिफिकेशन पण इतकं नाही आणि इतकं कमाल प्रेझेंटेशन करेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. रिअली अमेझिंग. आता आपण सोहम कडून पार्टी घ्यायला मोकळं झालोय. एक खादाड, आधीच इतकं खात असतोस तू, त्याच्या डब्यावर पण तुझाच डोळा आणि वरून तुला पार्टी पाहिजे. ए मी चांगल्या खाण्यासाठी काही करू शकतोय. त्याचा टिफिन असतोय एवढा हाय क्लास, त्याला मी काय करणार. अरे पण हा आला का नाही अजून. संजना, कौतुक सोहळा चालू आहे आतमध्ये. नाही बाहेर येताना प्रमोशन लेटर घेऊन आला तर माझं नाव बदल. आता मला एकदम सुटल्यासारखं झालंय ग जीवात जीवाला माझ्या. हो पण आई, म्हणून तो बाहेर आला तर लगेच अशी दृष्ट काढायला घेऊ नका इथे ऑफिसमध्ये. असं करेन का मी. हो करू शकता. शुभ्रा, अरे सोहम, ओ अरे यार, नाईस मस्त मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. तू उडलास मजा आली प्रेझेंटेशन मध्ये. सिरियसली अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. अमेझिंग. सरांचं तोंड बघितलंस तू की असं असं बदललं खरं यानं सोहमने. यार खरंच अमेझिंग. तुम्ही इथे कसे काय, कधी आलात. मला एवढं सॉलिड वाटतंय ना. हो 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 सांगतो. अरे तू प्रेझेंटेशन मुळे एकतर टेन्शन मध्ये निघालास. एवढं महत्वाचं प्रेझेंटेशन. आईना तर घरी चैनच पडत नव्हतं आणि मी सुद्धा गेले ऑफिसला, पण मलाही जरा अस्वस्थच वाटायला लागलं. म्हणून म्हटलं आईंना घ्यावं आणि इथे ऑफिसमध्येच यावं तुझ्या. बरं वाटेल आम्हाला दोघींना. थँक्यू सो मच. तुम्ही आलात. आत्ताच झालं माझं प्रेझेंटेशन. आणि तुझं कौतुक सुद्धा ऐकलं आम्ही. तुम्हाला कसं कळलं. ते एक सिक्रेट आहे. बबड्या, खरंच मला इतका अभिमान वाटतोय ना तुझा राजा. आई बरं आहे तुमचा मुलगा, हुशार आहे. यांना मी पाहिलंय कुठेतरी. मॅम, विचारायचं होतं, विचारू का. तुम्हीच आसावरी अभिजित राजे रे. हो. वाव मॅम, आमच्या घरातले सगळे इतके मोठे फॅन आहेत ना तुमचे. तुमच्यामुळे घरातल्या किचन मध्ये इतके व्हेरायटीज बनतायत. थँक्यू सो मच मॅम. आज तुम्हाला प्रत्यक्षात बघून इतकं बरं वाटतंय ना. नाहीतर इतर वेळी आम्ही इंटरनेटवर बघतच असतो. एक सेल्फी घेऊ दे ना मॅम प्लीज. माझ्या बरोबर. हो घे ना, ये. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅम, आणि तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही सोहमला ओळखता का. अगं आई आहे ती माझी. व्हॉट. आणि ही शुभ्रा मॅम. मॅम, तुमच्याबद्दल सोहम इतकं बोलत असतो ना आम्हा सगळ्यांसोबत, म्हणजे आम्हाला असं वाटतं आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटतच नाही आहोत. आम्ही ओळखतो तुम्हा सगळ्यांना. अगं आज माझं प्रेझेंटेशन आहे ना, म्हणून त्या दोघी आल्यात. सोहम, तू कधीच सांगितलं नाहीस की सौ आसावरी अभिजित राजे या तुझ्या आई आहेत. आई, तुम्ही सोहमला जो टिफिन द्यायचा ना, तो आम्ही सगळे मिळून संपत होतो. आता कळलं की सोहमचा टिफिन एवढा का चविष्ट असायचा. आसावरी राजेंनी बनवलेला टिफिन हा चविष्ट असणारच, ते आत्ता कळालं. एक्झॅक्टली. नाही, तुम्ही मला आसावरी अभिजित राजे म्हणून ओळखत असाल हा, पण मी सोहमची आई आहे आणि हीच ओळख जास्त महत्वाची आहे. मॅम, तुमच्या तिघांसोबत आम्ही सगळे एकदा सेल्फी घेऊ प्लीज. हो या प्लीज प्लीज. लाईट कसं गेलेत, म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदाच झालं असेल. बाकी सगळ्यांचे लाईट आहेत आणि फक्त आपलेच गेलेत. तोच विचार मी करतोय. काहीतरी मेजर फॉल्ट असणार ना, ते एव्हाना आले असते. तरी आपण वाट बघूया. येतील. सर, आपला फ्रीजर पण बंद झालाय आणि फ्रोझन फूडचं करायचं काय. एक काम करा, आपल्या आजूबाजूचे शॉपकीपर्स आहेत ना, त्यांच्या फ्रीजरमध्ये आपलं फ्रोझन फूड ठेवायची रिक्वेस्ट करा आणि जे काय उरेल ते घरी जाताना आपल्या कस्टमर्सना देऊन टाका, गिफ्ट करा. त्यांना म्हणा वापरा, निदान कोणाच्या तरी पोटात तरी जाईल ना. सर, जनरेटरवर लाईट खूप कमी आहे आणि लोकांना नीट जेवता पण येणार नाही. आणि हो सर, आता रेस्टॉरंट बंदही करू देत नाही कस्टमर. सगळे मोबाईलचे टॉर्च लावून बसले. तो नाही सध्या.
एक काम करूया, प्रत्येक टेबलवर एक एक कॅन्डल लावा, कस्टमर्सना सांगा कॅन्डल लाईट एन्जॉय करा, आणि हो मेन डोर ओपन ठेवा, नाही तर सफोकेट होईल. ओके सर मला खरंच कळत नाहीये की तुम्ही एवढे कूल कसे काय असता. चेहरा पाडून टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? नाही सर. नाही ना, मग चला 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 कामाला लागा. येस सर. काय झालं मॅडी? माझ्या पेस्ट्री सगळ्या खराब होतील सर, काय करू? रडायचं नाही, सोल्युशन शोधून काढायचं. युअर राईट सर, युअर जिनियस सर. आय नो मॅडी. काय करू पण मी, सोल्युशन म्हणजे काय करू? हा सर, मी या सगळ्या पेस्ट्रीज खाऊन टाकते, मग माझ्या पोटामध्ये ते सेफ राहतील ना? यू आर जीनियस मॅडी. आय नो सर. सर आलेच मी. हा बोला सावरी. अहो अहो सोहमचं प्रेझेंटेशन एकदम छान झालं. हं अरे वा, ग्रेट. अहो तुम्ही मला फोन करून सांगणार होतात ना, तुम्ही काय एवढ्या घाईघाईने गेलात? काय झालं अभिस किचन मध्ये? नाही ना, अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही, मी त्याच गडबडीत आहे. मी त्याला नंतर कॉल करू तुला? हो हो, पण नक्की करा हो, नाही तर उगीच मी काळजी करत राहीन. काय आई, काय झालंय का? हो अगं हो, हे ना सकाळी असे घाईघाईने निघून गेले ग, अभिस किचन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. मला फोन करून सांगतो म्हणाले, पण फोनच केला नाही, आत्ताही काही बोलले नाहीत. अहो काहीतरी मायन्यूट प्रॉब्लेम असेल म्हणून सांगितलं नसेल तुम्हाला, आणि सर करतील हँडल, मॅनेज करतील, तुम्ही नका टेन्शन घेऊ. बरं चला, आता मी माझ्या ऑफिसला जायला निघते, मलाही उशीर होतोय. आई तुम्हाला रिक्षात बसवून देते आणि मी पुढे जाते. हो हो. ए सोहम तू जा बाबा, ऑफिसमध्ये आमच्यामुळे तुझा कोळंबा नको. आम्ही आपलं तुझं प्रेझेंटेशन कसं झालं एवढंच बघायला आलो होतो. चला बाय. बाय बाय. अगं बाई, आलात तुम्ही? सॉरी सॉरी, खूप उशीर केला मी. अहो नाही नाही, काही हरकत नाही. आणि तुम्ही फोन केला होता ना मला, त्यामुळे बरं झालं. मी आत्ताच जेवण सगळं गरम करून ठेवलंय, तुम्ही पटकन हातपाय धुवून या, मी जेवायला पाहिजे. आलोच. हा 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 हा. सावरी, तुला खरंच सांगतो, अभिज किचन मध्ये माझ्याकडे एवढे ऑप्शन्स असतात, पण तुझ्या हातच्या गरम गरम वरण भाताची सर कशालाही नाही. त्यासाठी मी धावत पळत घरी येतो. हो ना, मग चला पटकन जेवा बरं, गरम गरम, गार व्हायच्या आधी. यस. अरे या गरम गरम वरण भातापुढे पंच पक्वान्न पण फिकी पडतील. आहा. तू पण जेव ना. नाही, तुम्हाला असं बघूनच माझं पोट भरलं. असं कधी असतं का? चल 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 जेव. अहो नको, खरंच नको, तुम्ही जेवा बरं, गरम गरम आहे ना. एक मिनिट. हा विशाल बोल. सर आसावरी मॅडम माझ्यावरती चिडल्यात का? मी सकाळी त्यांना कॉल केला होता हे विचारण्यासाठी की आज आपण लाईव्ह जाऊ शकतो का, तर त्या कळवते असं म्हणाला. मी तिला विचारतो आणि तुला कळवतो. ते विशालचा फोन होता, त्यांनी तुला काहीतरी लाईव्ह इंटरव्ह्यू साठी विचारलं होतं का? तू त्याला काही कळवलंच नाहीस. अरे एवढा छान इंटरव्ह्यू दिलायस तू, तू पुन्हा लाईव्ह इंटरव्ह्यू करायला हवास. अहो मी विसरून गेले. असं कसं विसरलीस तू? अहो काय करणार, सोहमच्या प्रेझेंटेशनचं टेन्शन होतं, तुमचं अभिस किचनचं केवढं टेन्शन होतं, या सगळ्याचा विचार करण्यात माझा दिवस कसा गेला मला कळलंच नाही. आणि बाकी सगळं ना फावल्या वेळात करायचं. माझ्यासाठी सर्वात महत्वाचं माझं कुटुंब. बघ, परत तू आमच्यासाठी जगतेस. स्वतःसाठी तुझ्याकडे काही वेळ आहे की नाही? स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं? स्वतःच्या आनंदासाठी काढलेला. त्यात तुला जे काय हवंय ते करायला हवंस, बाकी सगळे विषय डोक्यातून काढून टाक. अहो मी तेच करतेय, तुमच्या सगळ्यांसाठी सगळं करण्यातच मला आनंद आहे. आता बघा ना, तुम्हाला असं समाधानाने जेवताना बघून मला किती आनंद होतोय. माझ्यासाठी माझं कुटुंबच सगळं काही आहे. बरं आता पुरे ना तो विषय, तुम्ही जेवायला करा बरं सुरुवात. पण या व्यतिरिक्तही तुला काहीही कधीही करावं असं वाटलं तरी आम्हा सगळ्यांचा तुला सपोर्ट असेल. अहो मला माहितीये ना ते, पण खरं सांगू का, तुम्ही, शुभ्रा, सोहम, बाबा आणि अन्नपूर्णा हेच माझं जग आहे. आणि माझ्या जगात मी खूप खुश आहे, खूप समाधानी आहे. आता पुरे तो विषय, तुम्ही जेवायला सुरुवात करा बरं. नाही मी जेवतोच आहे, पण तू पण जेव. नुसतं मला बघून काय पोट भरेल तुझं? चल 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 जेव. बरं ठीक आहे, घेते वाढ. अहो वाटी मी घे. घेते. मी वाढतो. अहो मी घेते ना, मला नुसतं भातावर घ्यायचंय बरं बस.